नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विनायक। आज आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी जमा होणार आहे, त्याचबरोबर ज्या महिला पात्र आहेत किंवा आता लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन निकष येणार आहे का याबाबत माहिती घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये। त्यामुळे विनाकारण कुणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये। ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार। राज्य सरकारने अजून कोणताही असा निकष काढलेला नाही ज्यामध्ये महिलांना, ज्या पात्र महिला नसणार आहेत त्यांना कोणतेही पैसे जमा होणार नाहीत असा कोणताही निकष काढलेला नाहीये। त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावे। त्याचबरोबर महिलांना 2100 रुपये हे अजून डिसेंबर महिन्यापासून चालू होणार नाहीयेत आणि त्याचबरोबर पुढे रक्षाबंधन नंतर 2100 रुपये मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतंय। तुमचं काय मत आहे याच्यामध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच करेक्ट माहितीबद्दल।